तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, आता धडाकेबाज अधिकारी सांभाळणार 3 महत्त्वाच्या खात्यांचा कारभार. कोणते 3 खाते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका, पुढील अशाच ताज्या अपडेट्स बघण्यासाठी. आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. सध्या मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असणाऱ्या मुंढे यांच्याकडे नव्या बदलीच्या ठिकाणी 3 महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता या नव्या विभागामध्ये ते कशा पद्धतीने सुधारणा घडवून आणतात हे पाहावं लागणार आहे. तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्याकडे आता मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल आणि वन विभाग ही 3 खाती सोपवण्यात आली असून या विभागाचे सचिव म्हणून ते काम पाहणार आहे. यापूर्वी दिव्यांग मंत्रालयाचे सचिव म्हणून काम करत असताना त्यांनी या मंत्रालयातील अनेक गैरप्रकार बाहेर काढले होते. त्यामुळं या विभागाला एक प्रकारे शिस्त लावण्याचं काम त्यांनी केलं होतं. तुकाराम मुंढे हे 2005च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. तेव्हापासून आतापर्यंतच्या त्यांच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या 23 ते 24 वेळा बदल्या झाल्यात. याचं मुख्य कारण राजकीय हस्तक्षेप मोडून काढणे, थेट आणि कठोर निर्णय घेणे तसेच भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी उचललेली पावलं कारणीभूत आहेत. ते नेहमीच नो नॉनसेन्स दृष्टिकोन ठेवतात, ज्यामुळे राजकीय नेत्यांशी अनेकदा त्यांचा संघर्ष झालेला आहे. उदाहरणार्थ नवी मुंबई नागपूर स्मार्ट सिटी प्रकरणात गडकरींसोबत वाद. आतापर्यंत त्यांनी जिल्हाधिकारी सोलापूर, जालना, नवी मुंबई, नाशिक महानगरपालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका वाहतूक महामंडळ, CMPML, CMD, विकास आयुक्त, असंघटित कामगार, कृषी विभाग सचिव इत्यादी पदांवर काम केलंय. दुष्काळग्रस्त भागात आणि शहर प्रशासनात चांगले काम केल्याबद्दल ते प्रसिद्ध